तर त्या मुलीला लगेच कळतं. आणि त्या गोष्टी तिला सगळ्यात पहिलं कुणाला सांगत असेल, आपल्या भरोश्यातील ज्याचा सगळ्यात जास्त विश्वास आहे ती आई. आईला ती गोष्ट सांगते. जर आपल्या पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष दिलं तर जे बाकीच्या गोष्टी घडतायत आजकाल तुम्ही न्यूजवर ऐकताय त्या गोष्टीला आपल्याला आळा घालता येईल आणि आम्हाला पण सोपं होईल की खरंच पालकांनी मुलांकडे चांगलं लक्ष देत आहेत. तुम्हाला माहित आहे फोक्सो ऍक्ट म्हणून एक प्रचलित ऍक्ट आहे 2012 ला आलेला आहे, जे लैंगिक बाल मुलाचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करतं. तर त्याच्यासाठी आपल्या पालकांना माझी विनंती आहे, पहिली ते जे 10वी त्या पुढे पण तुम्ही लक्ष देऊ शकता. असं नाही 18 वर्ष पूर्ण झालं म्हणजे आमचं लक्ष संपलं असं नाहीये. पहिली ते 10वी पर्यंत जे बी आपले मुलं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा की दिवसभर ते काय करतात, त्यांच्यासोबत काय झालं, खरंच ते क्लासेसला गेले होते का, आज दिवसभराचं त्यांचं पाठांतर काय झालं, शिक्षकांनी काय शिकवलं. एक 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटात आपण बसल्या बसल्या हे रिवाइज करू शकतो. हे सिक्युरिटीच्या याच्यानं सांगतोय मी. मला अपेक्षा आहे की आता जे हात 5, 10, 15 जे वर झालेत, पुढच्या वेळेस आम्ही येऊ कधी बोलवलं तर प्रगती कोचिंग क्लासेसचे संचालक परत आमची अशी आठवण केली तर त्यावेळेस आम्ही सांगू की किती मुलांचे पालक तुमची विचारणा करतात. त्यावेळेस 100% हात वर व्हायला पाहिजे. काय मी बोलतोय समजतं का? माझी मराठी वेगळी तर नाही ना? मग सगळ्या गोष्टी कळतात, सगळे तुम्ही असंच आहेत. मला वाटतं तुम्हाला काहीच नाही, रिस्पॉन्सच येत नाही, हा यस नो. तर इथं बरेच पालक पण येऊन बसलेले आहेत. त्यांना माझी विनंती आहे की दररोज आपला मुलगा काय करतो, आपली मुलगी काय करते या संबंधित एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही त्यांना विचारू शकता. एक आपलं लक्ष पण राहतं आणि कोणती वाईट गोष्ट आपल्या पाल्याविरोधात घडलेली आहे का त्याचं पण आपल्याला लगेच कळतं. आम्ही तर आहेत 24 तास तत्पर तुमच्यासाठी. कधी पण आमच्याकडे आलं तर आम्ही रेडीच आहे तुमच्या शंकाचं निरासन करण्यासाठी. आता इथे शाळेमध्ये पण जाणार असतील बरेच जण, सगळे शाळेमधलेच आहेत ना, जवळजवळचे. शाळा झाल्यानंतर एक क्लासेस आहे, बरोबर? कसं आहे? हे क्लासेस आहेत. शाळेमध्ये पण मला वाटते एक आमची समिती नेमल्या जाते, एक टीचरला घेऊन अशा समित्या पण स्थापन केलेल्या आहे शाळेमध्ये. एक शिक्षक असतो, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतात, काही समाजसेविका असतात, ज्यांच्या तुमच्या जे काही तक्रारी असतात एक बॉक्स ठेवला जातो.